खेड पंचायत समितीच्या काळूज गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सय्यदभाई इनामदार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते या गणातून निवडणूक लढवित आहेत। अनेक गावचा त्यांना भरघोस असा पाठिंबा मिळत आहे। आज काळूज गावच्या संगमवाडी येथे आपण सर्व नागरिक जमलेले आहात। तर सय्यदभाईंबद्दल तुमचा पाठिंबा आहे असं कळतंय, काय भूमिका आहे तुमची? संत शिरोमणी ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये अलंकापुरीमध्ये संताच्या नगरीमध्ये खरं तर या संगमेश्वराच्या वास्तव्यामध्ये असणारे सर्व हे संगमवाडी ग्रामस्थ आणि या ग्रामस्थांच्या एक विचारानं या ठिकाणी खरं तर या मंदिराचा कायापालट दानशूर व्यक्तीमुळं घडत चाललेला आहे। मग काही मंदिरं असतील, काही संघटना असतील, काही संस्था असतील, ह्या उच्च स्तरावर ज्यावेळेस जात असतात त्यावेळेस कोणीतरी दानशूर माणूस त्या ठिकाणी काही ना काही कामं टाकत असतो। या ठिकाणी आमच्या काळूज गणातील पंचायत समितीचे उमेदवार सय्यदभाई यांनी या ठिकाणी हे संपूर्ण गार्डन असेल, हे लॉन असेल, हायवेस्ट दिवे असतील आणि या संपूर्ण मंदिराला जे आजूबाजूला काँक्रीट दिसतंय ते काँक्रिटीकरण असेल आणि अगदी 2-4 दिवसामध्ये या मंदिराला त्यांनी संपूर्ण ग्लासमध्ये विंडो बसवण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यावेळी एवढ्या 2 दिवसामध्ये बसणार आहेत। असं या ठिकाणी खरोखर या मंदिराचा कायापालट या दानशूर व्यक्तीमुळे झालेला आहे। म्हणून ग्रामस्थांनी त्यांना प्रचंड असा शुभ आशीर्वाद दिलेला आहे। त्यांनी मुठभर टाकले, आम्ही सुद्धा त्यांना काही ना काही देण्याचं कबूल केलेलं आहे। संगमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी खरोखरी घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्याचे शिरवली गावचे उद्योजक आणि आमचे सर्वांचे लाडके मित्र आदरणीय सय्यदभाई इनामदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट या ठिकाणी मिळालेलं आहे। तिकीट मिळण्याच्या अगोदर या संगमवाडीमध्ये आमची ओळख नसताना आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलं गेलं आणि बोलवल्याच्या नंतर त्यांनी हा मंदिराचा परिसर पाहिला आणि परिसर पाहिल्याच्या नंतर स्वतःहून या मंदिरासाठी त्यांनी भरपूर असा खर्च केलेला आहे। मग तुमचं गार्डनचं काम असेल, ग्लासेस काचा बसवण्याचं काम असेल, काँक्रिटीकरण काम असेल, गट्टू बसवण्याचं काम असेल, त्यांनी आमच्या संगमेश्वर मंदिरासाठी अगदी अंतकरणापासून मदत केलेली। त्याची उतराई म्हणून आमच्या संगमवाडी सगळे ग्रामस्थ असेल सर्व मंडळींच्या वतीनं आम्ही तशा पद्धतीने त्यांना पुढच्या येत्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण न ठेवता काम करणारा माणूस भविष्यामध्ये आम्हाला लाभ व्हावा अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी संघटनेने किंवा आमच्या सगळे ग्रामस्थ मंडळींनी ठेवलेलं आहे किंवा केलेलं आहे। आणि या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता कामाचा माणसाची फार गरज आहे आणि कामाचा माणूस येण्यासाठी आम्ही संगमवाडीचे ग्रामस्थ मंडळी एकमताने त्यांच्या पाठीमागं उभे राहणार आहोत हे मात्र या ठिकाणी जाहीर सांगतो। त्याचं कारण आहे असं आहे की येणारी निवडणूक ही कुठल्या पक्षाचा कोण आहे, कुठल्या संघटनेचा कोण हे आम्हाला पाहिजे नाही। आम्हाला माणूस आणि त्या माणसामधून आपल्या कामाची जी या ठिकाणी प्रतिमा उभी केलेली आहे त्याच्या संघर्षाने आणि कुठल्याही प्रकारचं तिकीट नसताना सुद्धा महिन्यापूर्वी हे काम केलेलं आहे। म्हणजे भविष्यात मला तिकीट मिळेल, मी उभा राहील असं काही कुठल्याही त्या उमेदवाराच्या मनामध्ये नव्हतं, तरीसुद्धा आमच्या कामासाठी त्यांनी भरपूर अशी रक्कम या ठिकाणी टाकलेली आहे। म्हणून आमच्या संगमवाडीच्या वतीनं त्यांची उतराई मी मतपेटीत या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी एवढं मी थांबतो। आमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आपण या ठिकाणी उपस्थित झालात। आणि सय्यदभाई हे एकदम निर्मळ व्यक्तिमत्व आहे, सर्वसामान्य मिळून मिसळून वागणारा उमेदवार आहे। ह्या होऊ घातलेल्या काळूज पंचायत समितीमध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट जाहीर झालेलं आहे। तरी सय्यदभाईंनी आमच्या संगमवाडीसाठी गार्डनचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे। काँक्रिटीकरण असेल, वृक्षारोपण असेल, कलरचे कामं असतील, ही अगदी मनेभावे त्यांनी या ठिकाणी ग्रामस्थांचं सुशोभीकरण करण्यासाठी या ठिकाणी भरपूर असा खर्च केलेला आहे। त्या संदर्भात मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की कुठलाही भेदभाव न धरता किंवा जातीपाती राजकारण न करता सय्यदभाई हे कामाचा माणूस आहे। काम पाहून आम्ही या ठिकाणी सय्यदभाईंना सर्व ग्रामस्थ 90% मतदान या ठिकाणी करतो असं ग्रामस्थांच्या वतीने जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। सय्यदभाई आम्हाला सहज भेटले एक दिवस
काळूसमध्ये असंच त्या तेव्हा तर निवडणुकाही सुद्धा नव्हत्या, असे सहज भेटले आणि किंवा म्हणले 4-2 कार्यकर्ते तुमचे जमवा, तुमच्या तिथं माझी इच्छा आहे तुमच्या संगमेश्वराच्या मंदिरावर काहीतरी द्यायची. तेव्हा निवडणूक ह्यो भागच नव्हता बरं का. तरी ते मग ते जमले सगळे, आम्ही जमावली सगळी, आमच्या वाडीतली सगळीजण जमावली आणि त्यांनी इथं ते म्हणले, आम्ही 3 कामं सांगितली होती त्यांना. एक खाली शेडचं सांगितलं, भिंतीचं सांगितलं आणि हे, तर ते म्हणले मी लगेच करतो ते याचं कॉन्क्रिटीकरण. त्याच्यानंतर पुढं म्हणले गार्डन बी मीच करतो. पोरं म्हणले ते आम्ही वर्गणीतून करू, पण ते म्हणले मीच करतो. त्याच्यानंतर ते म्हणले इथं कशासाठी लावलेलं आहे हे आपलं, आम्ही नेट लावली होती मंदिराला. ते म्हणले नेट कशासाठी, म्हणलं धूळबीळ जाती मंदिरामध्ये ना. तर मग ते म्हणले मी स्लायडिंग काचा बसून देतो सगळ्या, म्हणजे असं, आणि हेमॅक्स दिवं बी लावून देतो सगळे, म्हणजे असं त्यांनी त्यांच्या मनाने सगळं काय ते केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे राहणं त्यांना आमचं आद्य कर्तव्य आहे. एवढे